नमस्कार. टॉक 18 मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण माळशिरस येथे आहोत. आपल्याबरोबर आंबेडकरी चळवळीचे अभ्यासू नेते तथा माळशिरसचे माजी सरपंच विकासदादा दांजे आहेत. खरं तर दादांबरोबर याच्यासाठी आपण दादांबरोबर ही चर्चा करणार आहोत की परवा माळशिरस नगरपंचायतीची एक पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये अनेक गोष्टींच्या विषयावर चर्चा झाली. मग त्यामध्ये पाणी पुरवठ्याचा विषय असेल, घनकचऱ्याचा विषय असेल, निधीचा विषय असेल, अनेक गोष्टींचा माजी उपनगराध्यक्षांनी उल्लेख केला आणि त्यांच्या दुसरीची पार्टी आहे, 2 नगरसेवक त्यांनी कलेक्टरला परवा निवेदन पण दिलं कामाच्या चौकशी संदर्भात. मग त्या मनसेच्या नगरसेविका टेळीताई वगैरे असतील. तर दादा, ज्या प्रकारे माळशिरस नगरपंचायतचा व्यवहार चालला हा जनहिताचा लोकाचा आहे का? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या माळशिरस नगरपंचायतीची स्थापना 2015ला झालेली आहे. आज 15 ते 2025 जवळजवळ 15 वर्षे झाले आणि ह्या 10 वर्षाच्या काळामध्ये आपण जर बघितलं माळशिरस शहराची परिस्थिती तर काही कुठंही बदल झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणजे 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये नगरपंचायत होऊन किती विकास झाला किंवा किती कामं झाली ह्याचा जर आपण लेखाजोखा बघितला तर कुठंही कामं झालेली आपल्याला पाहायला दिसत नाहीत किंवा शहरामध्ये बदल झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही. वास्तविक पाहता खऱ्या अर्थानं नगरपंचायत झाल्यानंतर जी विकास कामं व्हायला पाहिजे होती, ज्या प्रतीची व्हायला पाहिजे होती, ती कामं आपल्याला कुठंही झालेले पाहायला मिळत नाहीत. एकतर या 10 वर्षाच्या काळामध्ये रस्ते, गटर या कामाव्यतिरिक्त इतर कामं जी विकासाच्या दृष्टिकोनात नसतात, रस्ते जे मूलभूत गरजा आहेत ते काम कुणीही करतं, परंतु शहराचा कायापालट होण्यासाठी जी कामं व्हायला पाहिजेत ती कामं आपल्याला पाहायला मिळतात का? या ठिकाणी नगरपंचायतच्या अगोदर ग्रामपंचायत होती आणि ग्रामपंचायतच्या काळामध्ये जी इमारत आहे तीच इमारतीमध्ये आजही ही नगरपंचायत तिथं आपल्याला झालेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे नगरपंचायतीसाठी एखादी इमारत व्हावी म्हणून साठी कधी या लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केलेला नाही. रस्ते गटारी हे कामामध्येच हे मशगूल झालेले आहेत. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की ही यांच्या स्वार्थासाठी इतकी पळतायत, बिल काढण्यासाठी काम आणण्यासाठी भरपूर पळतायत, परंतु गेल्या 5 वर्षापासून या माळशिरस शहरामध्ये घरकुल झालेले आहेत. पंतप्रधान योजनेतून घरकुल भरपूर झालेले आहेत. रामाय आवास योजनेतून एवढी घरकुल झालेली आहेत, परंतु त्यांची बिलं आजपर्यंत मिळाली नाहीत. अनेक लोकांनी त्या ठिकाणी जाऊन तक्रारी केलेल्या आहेत, परंतु त्यांच्या तक्रारीची कसली दखल घेतलेली नाही. परंतु यांच्या कामासाठी यांनी जर एखाद्या रस्त्याचं काम केलं असेल, गटरीचं काम केलं असेल, तर याच्यासाठी मात्र ते बिल काढण्यासाठी किंवा त्याच्यासाठी निधी उपलब्ध नसला तर तो निधी उपलब्ध करून देण्यासाठी हे सोलापूरला 4-4 हेलपाटे मारणार, परंतु घरकुलांचे बिल काढण्यासाठी किंवा घरकुलांचा निधी आणण्यासाठी यांनी कधीही प्रयत्न केलेला नाही. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे आपल्या या लोकप्रतिनिधींची. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं शहर हे चांगलं होण्यासाठी यांनी एखादा या ठिकाणी प्रकल्प राबवण्यासाठी कधीही प्रयत्न केला नाही. आज सांगतो मी तुम्हाला, हे म्हणतात ना भाजपचं विचाराची आमची ही या ठिकाणी नगरपंचायत आहे, तुमचं केंद्रात सरकार आहे, तुमचं राज्यात सरकार आहे, एखादा या माळशिरस शहरासाठी एखादा प्रकल्प राबवण्यासाठी कधी प्रयत्न केलाय का? दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की हे माळशिरस तालुक्यातलं महत्वाचं केंद्र म्हणजे माळशिरस शहर आहे. या शहरामध्ये मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न जो आहे तो फार मोठा प्रश्न आहे. जे आसपासचे खेड्याचे विद्यार्थी आहेत त्यांना या ठिकाणी राहण्यासाठी वसतिगृहाची सोय ही किती होणं गरजेचं होतं. त्याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह जे आहे ते आजपर्यंत या माळशिरस तालुक्यामध्ये झालेलं नाही. ते वसतिगृह आणण्यासाठी यांनी कधी प्रयत्न केलाय का? यांचं सरकार आहे ना. विद्यार्थ्यांचा प्रश्न किती मोठा आहे, शिक्षणाचा किती प्रश्न मोठा आहे, परंतु या प्रश्नासाठी त्यांनी कधीही प्रयत्न केलेला नाही. आज जर या माळशिरस शहरामध्ये जर मुलांचं वसतिगृह जर झालं
आज तुम्हाला सांगतो जवळजवळ 20-20 कोटीची ते वसतिगृह आहेत, परंतु ते माळशिरस शहरामध्ये होण्यासाठी ह्यांनी कधी प्रयत्न केलाय का? कधीही प्रयत्न केलेला नाही. यांनी या माळशिरस शहरामध्ये लोकांना हवेशीर ठिकाण निर्माण झालं पाहिजे, एखादी बाग निर्माण केली पाहिजे, याच्यासाठी यांनी प्रयत्न केलाय का? हवेशीर ठिकाणीसाठी या शहरातल्या लोकांनी जाऊन त्या ठिकाणी बसावं, ह्याच्यासाठी यांनी प्रयत्न केलाय का? अजिबात केलेला नाही. या शहरामध्ये मुतारी किंवा शौचालयाचा एवढा मोठा प्रश्न आहे. आज जर आपण जर बघितलं तर अनेक कार्यालय या माळशिरस शहरामध्ये आहेत आणि या कार्यालयामध्ये खेड्यातून शेकडो लोक येतात शहरामध्ये. लघवीची सोय नाही, अख्ख्या शहरामध्ये कुठेही लघवीची सोय नाही. आम्ही पाठीमाग त्या एसटी स्टँड मध्ये आंदोलन करून केल्यानंतर त्या ठिकाणी शौचालयाची मुतारीची सोय झालेली आहे फक्त त्या ठिकाणी. बाकी कुठंही माळशिरस शहरामध्ये जो महत्वाचा प्रश्न आहे मुतारीचा तो सुटलेला नाही अजूनपर्यंत. खर तर नगरपंचायतचे जे मुख्याधिकारी असतात तर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन लोकांच्या ज्या काही अडचणी आहेत त्याला त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे होतं, परंतु लोकप्रतिनिधी किंवा माझे नगराध्यक्षांनी देणं हे योग्य वाटतंय का? मुळात पहिला प्रश्न हा आहे त्यांना की ही तक्रार कुणाच्या विरोधात आहे किंवा अर्ज कुणाच्या नावानं आहे, की त्या ठिकाणी जे प्रशासकीय अधिकारी आहेत या प्रशासकीय अधिकाऱ्यांना ते विचारलं गेलेलं आहे की तुम्ही जी कामं केलेत ही कामं प्रशासकीय अधिकारी करतात ना. मग या माळशिरस शहराच्या नगरपंचायतचे 3 अधिकारी जर सस्पेंड होत असतील तर काय प्रकार चालू आहे या माळशिरस शहरात? कसला भ्रष्टाचार होत असेल? 3 अधिकारी सस्पेंड होत आहेत म्हणजे कामाची क्वालिटी किंवा काम होत आहेत का नाहीत किंवा कामं झाली तर ती कसल्या प्रतीचे होत आहेत. जर काम निकृष्ट दर्जाचं होत असेल तर अधिकारी सस्पेंड कशामुळे होतोय? त्याच्यामुळेच होतोय ना. म्हणजे जर माळशिरस शहराचा अधिकारी 3 अधिकारी जर सस्पेंड होत असतील तर या माळशिरस शहरा अजूनही कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळत नाही. कुठल्या कारणाने मिळत नाही? आज जर या नगरपंचायतची जर बिलं जी आहेत ती कामाची न होता बिलं काढली जात आहेत. माहितीचा अधिकार जर टाकला तर तुम्ही 3 महिने जर त्याचं जर उत्तर देत नसाल, तुम्ही म्हणता ना की तुमच्याकडं तुम्ही माहितीच्या अधिकारात एखादा प्रूफ घेतलाय का? प्रूफ घेऊन बोला ना. अरे तुम्हाला माहितीचा अधिकार दिला तर तुम्ही त्याचं उत्तर पण देत नाही. ते सस्पेंड अधिकारी का होत आहेत? हे मूळ कारण ते आहे ना भ्रष्टाचाराचं. या माळशिरस शहरामध्ये 70 80 लाखाचं रोड होत आहेत आणि 6 महिन्यात उसकरतायत. मला तुम्हाला विनंती राहील पत्रकार बंधूंना, 6 महिन्यापूर्वी झालेला रोड बघा. 58 फाटेला रोड झालाय, इकडे मुलांकित रोड झालाय, सिद्धार्थनगर मध्ये रोड झालेला आहे. तर म्हणजे 70 80 लाखाचं रोड जर तुम्ही 10 लाखात जर करत असाल म्हणजे खाण्याला तर सुद्धा मर्यादा असते ना. आज जर आपण माळशिरस शहरात जर फिरलं तर नगरपंचायतहून गावाची प्रगती झाली का नाही हे दिसतंय का? हे पत्रकार बंधूला माझी विनंती राहील, तुम्ही खरंच बघा, शहरामध्ये थोडं फिरून बघा की काय म्हणजे 10 वर्षामध्ये किती प्रगती झाली आणि काय बदल झालाय हे तेवढं सांगावं. अजिबात या माळशिरस शहरामध्ये बदल झालेला नाही. या माळशिरस शहरामध्ये जे पण लोकप्रतिनिधी होत आहेत त्या प्रत्येक लोकप्रतिनिधींनी आजपर्यंत या माळशिरस शहराचं भलं व्हावं असं कुणालाच वाटत नाही. माझ्या पार्टीची सत्ता यावी ह्याच्यासाठी मात्र लय धडपडतात, पण सत्ता आल्यानंतर या गावाचं भलं होण्यासाठी हे लोकप्रतिनिधी अजिबात धडपडत नाहीत. ते जर गावासाठी धडपडले असते, हे स्वतःसाठी धडपडतायत, हे जर गावासाठी जर धडपडले असते, शहरासाठी जर धडपडले असते तर मग गावाचा कायापालट झाला असता. हे स्वतःसाठी झटतायत म्हणून गावाचं कायापालट झालेलं नाही. ह्याला गावाचं शहराचं काय सुद्धा देणं घेणं नाही. लोकप्रतिनिधी निवडून यायचं म्हणजे सत्ता घ्यायचा, पैसा खर्चायचा, म्हणजे सत्तेतून पैशातून सत्ता आणि सत्तेतून परत पैसा, ही नीती ह्यांची आहे. ह्यांचं म्हणणं असं आहे की काय लोकांच्या अडचणी सोडवायच्या आहेत त्या
पैसा दिला की लोक निवडून देत आहेत. त्यामुळे कुणाचं काय अडचणीच्या अजिबात हे बघत नाहीत. 4-4 दिवस हे सिद्धार्थनगर अंधारात राहिलेला आहे. गावामध्ये जर आपण बघितलं, घाण्याचे साम्राज्य आहे. हे घन कचऱ्याच्या बाबतीत सांगतात. घाण कचऱ्याचे नियम काय आहेत, साफसफाईचे नियम काय आहेत, शहर किती स्वच्छ केलं पाहिजे, फवारणी केली पाहिजे, पावडर विस्कटली पाहिजे. ह्यांची गाडी येते का फवारणीसाठी? 12 लाख जर तुम्हाला महिन्याला जर मिळत असतील, 12 लाख जर तुम्हाला महिन्याला जर मिळत असतील, तर त्या 12 लाखापैकी किती खर्च होतोय? त्या साफसफाई कामगारांचा पगार ही कमी देते. ते घन कचऱ्याच्या संदर्भातला फार मोठा विषय आहे. महिन्याला 12 लाख रुपये त्याच्यासाठी आहेत. कुठल्याही सुखसोयी शहरामध्ये त्या घनकचऱ्याच्या माध्यमातून केल्या जात नाहीत. तसेच कचऱ्याचे ढिगा असतात, ते उचलले जात नाहीत. पाऊस जर पडला तर तसेच रस्त्याने पाणी असतं. लोकांची एवढी अडचण होती. आज साफसफाई कामगारांची तर एवढी वाईट अवस्था आहे की गेल्या त्यांना 2.5 वर्षापासून त्यांना पीएफ मिळालेला नाही. पगार त्यांना दिला जातो म्हणजे ते रोजंदारीवर असतील एखाद्या वेळेस मला वाटतंय तर त्यांना 300 रुपये रोजंदारी दिली जाते दिवसाची. वास्तविक पाहता त्यांना 410 आहे रोजंदारी आणि पुरुषाला 510 आहे. म्हणजे तिथं पण 100 हानते गडी. म्हणजे 12 लाखामध्ये सुद्धा गडी म्हणजे जिथं कुठं खावं हे जर कळत नसेल तर हे कसले लोकप्रतिनिधी? शहराची स्वच्छता म्हणजे स्वच्छतेमध्ये सुद्धा हे काय काय म्हणजे कचरा सुद्धा खायला कमी करत नाहीत. म्हणजे हे इतकी वाईट परिस्थिती या माळशिरस शहराची आहे. म्हणून या माळशिरस शहराचे गेले 70 वर्ष म्हणजे स्वातंत्र्यानंतर 70 वर्षानंतर या गावाची प्रगती झाली नाही लोकप्रतिनिधींच्या अशा वागण्यामुळं. आता दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण जो म्हणतो ना शहराचा कायापालट झाला पाहिजे. जर आपण पालखी मैदान जर बघितलं, आता पालखी मैदानावरती शासनातर्फे लाईटीची सोय आहे मोठ्या प्रमाणात. जर मारुतीच्या देवळापासून किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून जर आपण चालत त्या पालखी मैदानापर्यंत जर गेलं तर रस्त्याच्या कडेनं लाईट सुद्धा नाही. त्या मैदानावरती सुद्धा लाईट नाही. ती तेवढ्या पुरतीच ते 2-3 दिवस ज्यावेळी पालखी असते त्याच वेळी ती लाईटीची सोय. बाकी त्याच्या परत घोटाळा झाला तर त्याची सोय सुद्धा केली जात नाही. आणि लोक त्या ठिकाणी व्यायामासाठी जातात त्या ग्राउंडवरती, तर तिथं लाईट सुद्धा सोय नाही. म्हणजे तुम्ही शहराचा काय कायापालट केलेला आहे. रस्ते, गटारी, लाईट, पाणी. आता पाण्याचा तर किती मोठा प्रश्न आहे. फिल्टरचं पाणी जर शहराला मिळत नसेल आणि त्या जिथून पाणी सोडलं जातं, जिथं ते तळ आहे पाणी उचलून ते स्वच्छ केलं जातं, त्या ठिकाणी आजही तिथल्या एरियामधली लोक त्या ठिकाणी शौचालयाला जातात. म्हणजे आपण म्हणतो ना 100% महाराष्ट्र शौचालय मुक्त झालाय, तर तसं कागदावरतीच फक्त झालेलं आहे. त्या ठिकाणी फुलेनगर एरिया आहे आणि त्या ठिकाणी पाण्याचं तळ जे आहे त्या तळ्याच्या कडेनं शौचालयाला लोक बसतात. जर ह्या पावसाळ्यात दिवस पाऊस जर पडलं तर ते शौचालयाच्या सहित सगळे ते घाण त्या आत त्या तळ्यामध्ये जाते. आणि असं पाणी जर फिल्टर होऊन येत नसेल तर मग लोकांच्या आरोग्याशी खेळतायत का नाही? तर माझी विनंती राहील या ठिकाणी कलेक्टर साहेबांनी याची यथोचित चांगल्या पद्धतीने समिती नेमून याचा जो भ्रष्टाचार झालेला आहे तो उघडकीस आणून यांच्यावरती कडक कारवाई करावी असं मला वाटतं. धन्यवाद.